नवी मुंबईतील वाशी सेक्टर 16 येथील शिवशनी हनुमान मंदिरात आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोफत महाआरोग्य शिबिर उत्साहात पार पडले। या उपक्रमाला भाजपा महामंत्री निलेश म्हात्रे यांची विशेष उपस्थिती लाभली। श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि गौरव सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात गरजू नागरिकांची विविध आजारांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। तसेच औषधे, चष्मे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे च्यवनप्राश विनामूल्य वितरित करण्यात आले। गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था, गौरव सेवा संस्था आणि श्रीकृष्ण नेत्रालय आणि इथे आमचे राजू शिंदे त्यांची जे मंदिर आहे शिव मंदिर, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून आज इथे आरोग्य शिबिर घेतलेलं आहे। मोफत आरोग्य शिबिर आहे, सर्व चेकअप चालू आहे, लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे आणि आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि त्यासाठी आपल्याला माहिती आहे आम्ही प्रत्येक विभागात जाऊन आम्ही आरोग्य सेवा घेऊन जे गरीब ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुविधा देण्याचं काम मी करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून माझा संपर्कही वाढत आहे, लोकांनाही आपली भेट होते, त्यांची सुख दुःख जाणून घेऊ शकतो आणि हे सगळं हे करून आज राजू शिंदे माजी नगरचे माजी आरोग्य सभापती यांनी आम्हाला खूप मदत केली, मंदिर मिळवून दिलं आणि त्याच्यामुळे आज इथे अनेक लोकांना याचा फायदा आम्ही देऊ शकतो। श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था, गौरव सेवा संस्था ट्रस्ट आणि वाशीमधील शिवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट या मंदिर ट्रस्टच्या आणि खासकर आपल्या स्थानिक आमदार आणि ज्यांचा नेहमीच एक विजन राहिला आहे लोकांची सेवा करण्याचा, ते आमच्या मंदाताई म्हात्रे ताईंचा विजन सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी फक्त सभागृहामध्ये नाही तर जमिनीवरती सुद्धा त्यांनी लोकांना न्याय देण्याचं काम करत आहे। या ठिकाणी आपण पाहतो की ज्येष्ठ नागरिक असतील, महिला वर्ग असेल किंवा जी यंग पिढी आहे, आज खऱ्या अर्थाने महिला ज्या आहेत ते स्वतःच्या शरीराकडे किंवा स्वतःच्या जीवाकडे पर्वा न करता कुटुंब सांभाळण्यामध्ये व्यस्त असतात। तर ताईने एक उद्देश ठेवला की ज्यांच्यामुळे कुटुंब चालत असतं, घर चालत असतं, संस्कार चालत असतात, त्यांच्या दारामध्येच आपण आरोग्य शिबिर ठेवावे, जेणेकरून आपण तुम्ही पाहू शकता का हा जो परिसर आहे 15-16चा, या ठिकाणी LIGची, HIGची, MIGची सगळ्या प्रकारच्या घटकाची लोक या ठिकाणी वसाहत आहे आणि या वॉकिंग डिस्टन्स आहे। म्हणजे एखादी महिला घरी काम करत असताना ते आपलं काम चालू ठेवून 15 मिनिटं इकडे येऊन आपलं आरोग्य चेकिंग फ्री चेकअप आहे ते पूर्ण शरीराची चेकअप करून 15-20 मिनिटात परत आपल्या घरच्या कामासाठी जाऊ शकते। हे जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या मोठ्या लांबच्या पल्ल्यामध्ये असेल तर महिलांना जाण्या येण्यासाठी जो टाइम लागतो त्याची बचत करण्याचा उद्देश ताईंनी डोक्यामध्ये ठेवून या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक वसाहतच्या आजूबाजूला अशा प्रकारचे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यातून एकच गोष्ट आहे की आता इथे तुम्ही पाहू शकता की अनेक लोक आपल्या व्यस्त कार्यक्रमातून घरच्या कार्यक्रमातून असताना सुद्धा आपल्याला इकडे आरोग्य चाचणीसाठी आलेले आहेत। एकच याच्यातून आपल्याला बोध घ्यायला पाहिजे की बघा, आजार झाल्यानंतर प्रत्येकाला हॉस्पिटल परवडत नाही। आज लाखोची बिलं होतात हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की लोकांना लोकप्रतिनिधी अनेक माध्यमातून हॉस्पिटलची बिलासंदर्भात किंवा हॉस्पिटलमध्ये मदत करण्यासंदर्भात वारंवार फोन येत असतात, परंतु ताईंचा उद्देश एकच आहे की आपण प्रायमरी स्टेजला जर एखाद्या आजाराचं निधन झालं तर एकतरी आयुष्य आपण जर कोणाचं वाचवलं तरी ते आरोग्य शिबिर घेतल्याचं सार्थक होईल असं मला वाटतं। ताईला गोवर्धनी मातेचा आणि भोलेनाथाचा आशीर्वाद आहेच आणि जनतेचं प्रेम या ठिकाणी आपण पाहू शकता की जी ताईची तळमळ आहे प्रत्येकाच्या दारात जाऊन सर्व्हिस देण्याची किंवा सेवा करण्याची, ती नक्कीच ताईला साध्य होईल आणि अशाच प्रकारचं प्रेम नवी मुंबईकर ताईंवरती नेहमी करत राहतील आणि हे प्रेम एकासाठी करत राहतील की ताईची धडपड आणखीन जोराने लोकांच्या उपयोगी, सामान्य लोकांना ज्यांचा कोण वाली नाही त्याच्यासाठी ताई आहे असं मला व्यक्तिशः वाटतं। या आरोग्य अभियानाला लाईफलाईन क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स, मयुरेश हॉस्पिटल, श्री रामकृष्ण नेत्रालय, DY पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि हेडरसप संस्थेचे सहकार्य लाभले। तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले। या शिबिराचा लाभ ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने घेतला। आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले। यावेळी भाजपा महामंत्री निलेश म्हात्रे, राजू शिंदे, विकास सोरटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। पालिका प्रशासन, नवी मुंबई।